कुंभ राशी जुलै महिन्यात सर्वात मोठा चमत्कार, 100% सत्य होणार भविष्यवाणी, आयुष्य बदलणार. कुंभ राशी थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण कुंभ राशी पुढचे काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतात. आज ग्रहांची अशी एक अनोखी चाल सुरू झाली आहे जी वर्षातून एकदाच घडते आणि ज्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तो फक्त कुंभ राशीला. तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांनी साथ सोडली, पैशाची चिंता, नात्यात ताण, मनात अस्वस्थता, पण आज नशिबाची दिशा बदलणार आहे. होय, अचानक येणारी खुशखबर, अडकलेलं काम पूर्ण, घरात सुखसमृद्धीचा प्रवेश. जर तुमची सुद्धा रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. आता नंबर 1, अडकलेलं काम पूर्ण होणार. कुंभ राशी एक काम आहे जे तुमच्या मनावर दगडासारखं बसलं आहे. कित्येक दिवस, कदाचित कित्येक महिने तुम्ही त्या कामासाठी धडपड करत आहात. सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात होतात की हे काम नक्की पूर्ण होईल असा देखील तुम्हाला विश्वास होता, पण जसा वेळ गेला तसतसे अडथळे हे वाढत गेले. कधी कागदपत्रांमध्ये अडचणी आल्या, कधी पैशांचा प्रश्न निर्माण झाला, तर कधी एखाद्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी साथ सोडली. प्रत्येक वेळी तुम्ही आशेने पुढे पाऊल टाकलं आणि प्रत्येक वेळी काहीतरी तुमचा मार्ग अडवत राहिलं. कधी कधी तुम्हाला असंही वाटलं असेल की कोणाची वाईट नजर तर लागली आहे का, किंवा तुमचं नशीबच तुमच्या विरुद्ध उभा आहे का. कारण रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही विचार केला, मी इतकी मेहनत करतोय तरीही मला यश का मिळत नाही. आणि हळूहळू तुमच्या मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास ढळू लागला. काही वेळा तुम्ही हार मानायचा सुद्धा विचार केला असेल, पण तरीही तुमच्यात असं काहीतरी होतं, एक छोटीशी आशेची ज्योत जी तुम्हाला पुन्हा पुन्हा उभं करत होती. आता लक्षात ठेवा, हा संघर्ष व्यर्थ नव्हता. ग्रहांची हालचाल तुमच्या बाजूने फिरत आहे. शनिदेवाने तुमचा संयम, तुमची प्रामाणिकता आणि तुमची मेहनत ही पाहिली आहे. जे काम सतत अडत होतं त्याच कामात अचानक आता गती येईल. जी ऑफिसमध्ये फाईल थांबलेली होती ती आता पुढे जाईल. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला उत्तर येत नव्हतं तीच व्यक्ती अचानक आता संपर्क करेल. एखादा अनपेक्षित कॉल, एखादी सकारात्मक भेट किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा पाठिंबा तुमचं काम हे पूर्णत्वाकडे नेईल. तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की इतके दिवस जिथे अंधार दिसत होता तिथे अचानक प्रकाश कसा पडला. घरात आनंदाची बातमी येईल, कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुमचं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, मी हार मानली नाही म्हणून आज हे शक्य झालं. कुंभ राशी, हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्याचा नाही, तर हा तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. कारण या यशानंतर तुमच्यातील भीती ही पूर्णपणे निघून जाणार आहे आणि तुम्हाला जाणवणार आहे की संयम आणि श्रद्धा ठेवली तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न अजून एकदा करा. सकारात्मक राहा, कारण अडकलेलं काम आता वेगाने पूर्ण होणार आहे आणि त्या क्षणी मात्र तुम्हाला जाणवेल की देव कधीच उशीर करत नाही, तो नेहमीच योग्य वेळेची वाट पाहतो. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता नंबर 2, धनलाभाचा जबरदस्त योग. कुंभ राशी, पैशांबाबत गेल्या काही काळात तुम्ही खूप ताण अनुभवलेला आहे. कमाई होत होती पण पैसे टिकत नव्हते, येत होते पण खर्च वाढत होते. कधी घरातील गरज, कधी आरोग्याचा खर्च, कधी एखादी अनपेक्षित जबाबदारी आणि तुमचं बजेट हे पूर्णपणे कोलमडलं. तुम्ही मनात विचार करत होतात की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही. काही वेळा तर अशी परिस्थिती आली की तुम्हाला स्वतःच्या गरजा देखील बाजूला ठेवाव्या लागल्या. पण आता ग्रहस्थितीत मोठा बदल हा होत आहे, कारण धनभावावर सकारात्मक दृष्टी तुमच्या पडत आहे. ज्या पैशांची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, अडकलेली रक्कम, उधार दिलेले पैसे, थांबलेलं पेमेंट, ते अचानकच मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. एखादा जुना व्यवहार तुम्हाला फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना बोनस, इन्क्रिमेंट किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे वाढीव उत्पन्न देखील मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळू शकतो.
आणि विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही तर टिकणार देखील आहे. तुम्हाला पैशांचं योग्य नियोजन करण्याची देखील आता बुद्धी मिळेल. पूर्वी जिथे गोंधळ होत होता तिथे आता अधिकच स्पष्टता येणार आहे. घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल, कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील पैशांबद्दलची भीती कमी होईल. कुंभ राशी हा काळ तुम्हाला शिकवतो की कधी कधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या प्रामाणिक मेहनतीचं फळ आता मात्र मिळायला सुरुवात होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला की अहंकार करू नका. थोडी बचत करा, थोडं दान करा आणि देवाचे नक्कीच आभार माना, कारण हा धनलाभ केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचं फळ देखील असणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता नंबर 3 आहे नातेसंबंधात मोठा बदल. कुंभ राशी, तुम्ही बाहेरून खूपच मजबूत दिसता पण मनाने मात्र खूपच भावनिक आहात. कारण गेल्या काही काळात नातेसंबंधांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एखादा गैरसमज, न बोललेले शब्द, तुटलेले संवाद किंवा जे अंतर आहे ते वाढतच गेलं. तुम्ही मनातून खूप काही सांगू इच्छित होता पण योग्य वेळ ती तुम्हाला मिळाली नाही. काही वेळा तुमचा अहंकार आडवाला तर काही वेळा परिस्थितीनेच मात्र एक प्रकारचा दुरावा निर्माण केला. घरात तणावाचं वातावरण होतं. जोडीदाराशी मतभेद, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी थंडपणा किंवा जवळच्या मित्राशी तुटलेली मैत्री, यामुळे तुमच्या मनावर या खोलवर वेदना निर्माण झाल्या होत्या. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार देखील केला असेल, आपण इतकं काय वाईट केलं, पण याचं उत्तर तुम्हाला काही मिळालं नाही. पण आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलत आहे. ग्रहांची ऊर्जा ही तुमचा संवाद वाढवणार आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणं बंद केलं होतं तीच व्यक्ती आता तुमच्याशी अचानकच संपर्क करेल. एखादा मेसेज, एखादा कॉल किंवा प्रत्यक्ष भेट आणि गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल. मनातील राग वितळेल. जे शब्द आधी बोलले गेले नाहीत ते आता स्पष्टपणे बोलले जातील. आणि विशेषतः वैवाहिक जीवनात देखील सुधारणा होण्याचे आता संकेत मिळत आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित साथ आणि समजूत मिळणार आहे. प्रेम व्यक्त होईल. जे नातं तुटण्याच्या मार्गावर होतं ते पुन्हा आता मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील. एखादी छोटीशी कौटुंबिक आनंदाची वार्ता घरात हसू आणेल. कुंभ राशी, तुमचं मन स्वच्छ आहे. तुम्ही कुणाचं वाईट विचारत नाही. म्हणूनच आता नशीब तुमच्यासाठी नात्यांमध्ये गोडवा परत आणत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संवाद थांबू देऊ नका. प्रेम व्यक्त करा. माफी मागायची असेल तर ती मागा आणि माफ करायचं असेल तर माफ करा. कारण येणारा काळ तुमच्या नात्यांना नवसंजीवनी देणारा हा ठरणार आहे. नंबर 4, करिअर आणि व्यवसायात मोठी उडी. कुंभ राशी, गेल्या काही काळात तुम्ही कामाच्या बाबतीत खूप संघर्ष केला. मेहनत तुमची प्रचंड होती पण त्याला योग्य मान्यताही मिळत नव्हती. ऑफिसमध्ये तुमचं काम इतरांनी वापरलं पण कौतुक दुसऱ्याचंच झालं. वरिष्ठांकडून अपेक्षित प्रशंसा मिळाली नाही. काही वेळा तर तुम्हाला असंही वाटलं असेल की तुमची कदरच होत नाही. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती सोपी नव्हती. ग्राहक कमी, पेमेंट उशिरा, स्पर्धा जास्त आणि नफा कमी. पण आता वेळ बदलते आहे. तुमच्या करिअरच्या घरावर सकारात्मक ग्रहदृष्टीही पडत आहे. अचानक एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमचा सल्ला मागतील. बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर इंटरव्ह्यूमध्ये यश मिळू शकतं. परदेशाशी संबंधित संधी, ऑनलाईन काम किंवा नवीन कौशल्यातून उत्पन्न वाढवण्याचे देखील आता संकेत मिळत आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा ग्राहक, नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा अचानक वाढलेली मागणी तुमचं हे चित्रच बदलू शकतं. आणि यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही उडी फक्त पैशांपुरती मर्यादित राहणार नाही तर तुमची ओळख, तुमचा आत्मविश्वास आणि समाजातील तुमचं स्थान उंचावेल. तुम्हाला जाणवेल की इतका काळ संघर्ष चालला होता हा ह्याच मोठ्या यशासाठी होता. कुंभ राशी, आता संधी तुमच्या समोर येणार आहे. फक्त ती ओळखण्याची आणि ती संधी पकडण्याची तयारी तुमच्यात हवी. भीती सोडा, धाडस करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण करिअरमध्ये जी मोठी उडी तुम्ही स्वप्न पाहत होता ती आता वास्तवात उतरायला तयार आहे. नंबर 5, वाईट नजरेपासून संरक्षण आणि मोठा आध्यात्मिक बदल.
कुंभ राशी गेल्या काही दिवसात तुम्हाला असं जाणवत होतं की सगळं ठीक चालू असताना देखील अचानक काहीतरी बिघडतं. काम जवळजवळ पूर्ण झालं की नक्कीच अडथळा येतो. आनंदाचा क्षण येतो आणि लगेचच तणाव निर्माण होतो. मनात अचानक अस्वस्थता, भीती आणि नकारात्मक विचार देखील वाढतात. कधी कधी कारण नसताना चिडचिड होते, झोप लागत नाही, घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. हे सगळं फक्त योगायोग नव्हतं. कधी कधी जेव्हा आपण प्रगती करायला लागतो तेव्हा काही लोकांना ते सहन होत नाही. तुमचं यश, तुमची मेहनत, तुमचं वाढ काहींना ती खटकत होती. वाईट नजर, नकारात्मक विचार किंवा मत्सराची ऊर्जा तुमच्या भोवती फिरत होती. म्हणूनच गोष्टी ह्या शेवटच्या क्षणी अडकत होत्या. पण आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या राशीवर आध्यात्मिक संरक्षणाची शक्ती वाढत आहे. महादेवांची कृपा तुमच्या भोवती एक अदृश्य कवच तयार करत आहे. जे नकारात्मक परिणाम होत होते ते नकारात्मक परिवार आता हळूहळू कमी होतील. घरात शांतता परत येईल, मनातील भीती दूर होईल आणि तुम्हाला पुन्हा ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता जाणवेल. आणि विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्तीही वाढेल. तुम्हाला कोण तुमचं खरं आहे आणि कोण फक्त तुमच्यासाठी, स्वार्थासाठी जवळ आहे हे देखील आता स्पष्टपणे कळणार आहे. चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवण्याची ताकद तुम्हाला मिळेल. आध्यात्मिकतेकडे तुमचा ओढा वाढेल. जप, प्रार्थना, ध्यान यामुळे तुमचं मन शांत होईल आणि निर्णय देखील अधिकच योग्य ठरतील. कुंभ राशी, आता तुमच्यावर कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव राहणार नाही, कारण तुम्ही एक नवीन ऊर्जेच्या टप्प्यात प्रवेश करणार आहात. हा काळ तुमच्या आत्मबलाचा आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी एक छोटासा उपाय हा लक्षात ठेवावा लागणार आहे. दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र जपा. विश्व तुमच्या बाजूने उभं आहे. आता तुमचं संरक्षणही आहे आणि प्रगतीचा मार्गही खुला आहे. कुंभ राशी, आज जे काही ऐकलं ते साधं भविष्य नाही, हा तुमच्या आयुष्याचा वळणबिंदू आहे. संघर्ष संपत चाललाय, अडकलेलं काम पूर्ण होत आहे, धनलाभाचे दरवाजे उघडत आहे, नात्यांमध्ये गोडवा परत येत आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्यावर आता दैवी संरक्षण आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा नशीब साथ देऊ लागतं तेव्हा परीक्षा देखील मोठी असते. म्हणूनच नम्र राहा, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. हा काळ तुमचं नाव उंचावणारा आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमचं कौतुक करतील. ज्यांनी तुमची साथ सोडली होती तेच लोक आता पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. कुंभ राशी, तुमचा आता सुवर्ण काळ सुरू झाला आहे. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अंधार हा कायमचा ठेवत नाही. आता प्रकाश तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.